नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं न्यूज इन्फो। आज हम ओबीसी का जो बहुत बड़ा धड़क मोर्चा होने जा रहा है, इस संदर्भ में उनकी क्या डिमांड है, क्या मांगनी है, इसके ऊपर आज जानकारी लेते हुए हम बात करते हैं महिलाओं से। मॅडम नमस्कार. नमस्कार. आज आपण इथे धरणं आंदोलन करत आहे. ओबीसीचा मोठा एक धडक आंदोलन आहे. काय सांगाल या संदर्भात? ह्या संदर्भात बोलायचं म्हणजे की आता जी 2021 ची जनगणना आहे ती 2027 मध्ये होते आहे आणि त्याच्यामध्ये ओबीसीचा कॉलमच गायब आहे आणि हा कॉलम गायब असणे म्हणजेच ओबीसीची जनगणना करणे नाही. ही केंद्र सरकारची भूमिका आपल्याला स्पष्टपणे माहिती पडलेली आहे. तर आमचं ह्या संदर्भात असं म्हणणं आहे की आज 1931च्या जनगणनेनुसार आजच्या जनगणनेमध्ये जवळपास 50% ओबीसी तेव्हा होता 1931 मध्ये. तर आता त्याची संख्या डबल झालीच असेल एवढ्या 70-80 वर्षात. तर आजपर्यंत सुद्धा ही ओबीसीच्या कॉलम निहाय जनगणना झाली नाही. 2011 मध्ये काँग्रेस सरकारने ती जनगणना केली, परंतु सरकार बदल झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने तो इम्प्लिकल डाटा पब्लिश केला नाही. त्यामुळे आम्हाला कळू शकलं नाही की ओबीसीची संख्या किती आहे. हे एक आमचं ओबीसीचं दुर्दैव आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आमची जनगणना केली पाहिजे. यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आमचा हक्क मागावाच लागल. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 नुसार आम्हाला सगळे हक्क प्रदान केलेले आहे. जोपर्यंत आमची संख्या निश्चित होत नाही तोपर्यंत आमचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि नोकरीतला वाटा सिद्ध होत नाही आणि तो आमचा पूर्ण वाटा ओपन मध्ये जात आहे. ही पण एक शोकांतिका आहे. म्हणून आम्ही आज हे आंदोलन उभे केले आहे आणि ह्या आंदोलनाला नक्कीच मोठा प्रतिसाद मिळतोय, हे तुम्ही बघतच आहे. जर आपल्या हे मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचं पाऊल काय राहणार आपलं? ही मागण्या जर पूर्ण झाली नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन तर होतील आणि राष्ट्रीय जनगणना हा विषय केंद्राचा आहे. त्यामुळं आम्ही सरळ दिल्लीला जाऊन हे आंदोलन करू, हे निश्चित. ताई, आपल्या जे प्रमुख मागण्या कोणत्या आहे सरकारकडून, काय सांगाल? प्रमुख मागण्यांमध्ये तर अगदी मुख्य मागणी तर अशी आहे की आमचं ओबीसीचं जनगणना व्हायला पाहिजे. जसं आताच आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलंच आहे त्याप्रमाणे आमची जनगणना होणं अतिशय गरजेचं आहे. कारण जनगणना जर नाही झाली तर त्या अनुषंगाने जो काही एक बजेट तयार होतं त्या प्रवर्गासाठी, तर ते बजेटच आम्हाला मिळणार नाही. म्हणजे आम्हाला आमचा जो काही विकास होणार आहे त्या माध्यमातून तो आमचा होणार नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की 1931 मधली जी जनगणना झाली त्यावेळेला आम्ही 52% होतो, त्याच वेळेला होतो आम्ही. आता निश्चितचपणे एवढे वर्ष उलटून गेले तर आमची संख्या वाढलेली आहे. म्हणजे आमचा याच्यातला जी टक्केवारी आहे ती आमची वाढलेली आहे. म्हणजे आम्हाला तशा पद्धतीने सुविधा आणि सगळं आम्हाला मिळायला पाहिजे. पहिली बाब तर ही झाली. आणि तो कॉलमच नाही आहे. तो कॉलम नसल्यामुळे आमच्यावर हा प्रचंड अन्याय आहे. कारण आमच्या पुढच्या पिढीसाठी हा जास्त, मला असं वाटतं की हा त्रासदायक भाग होणार आहे. दुसरं महत्त्वाचं असं आहे की इथे आमच्या शेतकरी लोकांवर सुद्धा जो अन्याय सुरू आहे, मेजॉरिटी काय अगदी 100% आपण असं म्हणूया की 100% जे लोक आहेत शेतकरी, तर ते सगळे ओबीसी आहेत. आणि ओबीसीच्या मालाला आज आम्ही बघतोय काय भाव मिळून राहिलेला आहे. आणि आत्ताच जे अमेरिकेसोबतचा झालेला जो करार आहे त्या कराराप्रमाणे आपल्यावर म्हणजे अमेरिकेच्या मालावर हे नाही आहे, त्यांच्यावर कोणताही टॅरिफ नाही आहे आणि आमच्या याच्यावर टॅरिफ लावला जातो आहे. आणि हा सरळ केवढा मोठा अन्याय आमच्या शेतकऱ्यांवर होऊन राहिला. ही गोष्ट सुद्धा समजा हे जे राज्यकर्ते ह्यांच्या कशी काय लक्षात येत नाही. म्हणजे असं वाटतं आहे की हे जे आहे ओबीसी समाजाला मारायचा व्यवस्थितरित्या हा प्लॅन सुरू आहे की त्यांनी आपला आवाजही उठवू नये आणि त्यांनी काही आपल्या मागण्या पण करू नये. तिसरं असं आहे की UGC हा जो एक समानतेचा कायदा जो आहे की आम्ही आज बघतो आहे की युनिव्हर्सिटीजमध्ये बऱ्याच ठिकाणी आज SC ST आणि ओबीसीच्या मुलांवर जेव्हा ते उच्च शिक्षण घ्यायला जातात IIT IIM यासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये, त्या ठिकाणी त्या मुलांवर जाती व्यवस्थेच्या ह्या माध्यमातून त्यांच्यावर अत्याचार केला जातो, जो की आम्हाला असं दिसत नाही पण त्यांना सायलेंटली त्यांना टॉर्चर केलं जातं. आणि त्याच्यात बरेचसे मुलं जे आहेत की जे एक उच्च शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून त्या इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेले आहेत, ते मुलं आत्महत्या करायला प्रवृत्त होतात आहे. काही मुलं डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत आणि बरेचशा त्याच्यामुळे, म्हणजे माझ्याकडे एक आता एक्झॅक्ट डाटा नाही आहे पण माझ्याकडे मला माहिती आहे बऱ्याच जणांना
सायकोलॉजिकल ट्रीटमेंट सुद्धा घ्यावी लागली फक्त ह्या कारणांमुळे. तर मला असं वाटतं की हा जो कायदा जेव्हा कोर्टाच्या लक्षात आला आणि हा कायदा पारित करण्यात आला त्यावेळेला त्याच्यावर लगेचच स्टे घेण्यात आला. काही उच्चवर्णीयांच्या माध्यमातून तो स्टे घेण्यात आला आणि तो स्टे घेतल्यानंतर आता परत त्याचं हिअरिंग आहे. आमची ही सुद्धा मागणी आहे सरकारला की हा UGCचा जो समानतेचा हा जो कायदा आहे याला त्वरित त्यांनी पारित करण्यात यायला पाहिजे. आणि आमच्यावरचा जो ओबीसी समाजावरचा जो पोशिंदा आहे, या जगाचा पोशिंदा आहे, या देशाचा पोशिंदा आहे, एका दाण्यापासून 100 दाणे तयार करणारा आमचा शेतकरी आहे, आज आमचा ओबीसी समाज आहे, त्यालाच तुम्ही जर अशा पद्धतीने जर त्यांचं शोषण करत असाल तर मला असं वाटतं की ह्या शोषणाच्या विरुद्धचा आमचा हा फार मोठा लढा आम्हाला सगळ्या लोकांना आम्हाला करावा लागणार आहे. अशा प्रमुख बातम्यांसाठी बघत रहा न्यूज इन्फो. धन्यवाद.